एका साईडला मुरुड जंजिराचा सिद्धी आणि दुसऱ्या साईडला मुंबईचे इंग्रज। तर अशा प्रकारे या दोघांना कधीही एकत्र येऊ दिलं नाही। ते एकत्र न येऊ देण्याचं कारण म्हणजे हा किल्ले कुलाबा। नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन सावी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल्स बघितलंच असतात। आज एक नवीन किल्ल्याची सफर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो करणार आहोत। मित्रांनो, आता आपण चालत आहोत अलिबागच्या किनारपट्टीवर आणि तुम्हाला माहीतच असेल की या अलिबाग शहराला सुमारे 30 ते 35 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे। आणि नक्कीच मित्रांनो, ही अलिबागची किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते आणि या अष्टागरचा राजा म्हणजेच किल्ले कुलाबा या किल्ल्याला भेट देण्यासाठी मित्रांनो आज आपण आलो आहोत। तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ तितकाच इन्फॉर्मेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न तर करणारच आहे नेहमीप्रमाणे। मित्रांनो, सागरी आरमाराचे प्रमुख नौदल केंद्र असलेल्या किल्ले कुलाबाला भेट द्यायचं प्रमुख कारण किल्ले कुलाबाला सुंदर इतिहास तर आहेच, त्याचबरोबर या किल्ले कुलाब्यावर आपल्याला एक अशा गोष्टी काही पाहायला भेटतात ज्या आपण याआधी कोणत्या किल्ल्यावर पाहिलेल्या नाहीत। म्हणजे जर बघितलं तर जमिनीखाली असलेल्या विहिरी आपल्याला या किल्ले कुलाब्यावर पाहायला भेटतात। त्याचबरोबर जमिनीखाली भुयारात असलेलं शिवकालीन शौचालय हे सुद्धा किल्ले कुलाब्यावर आपल्याला पाहायला भेटतं। तर ते प्रथम पाहूया आणि नंतर मग पुढे गोड्या पाण्याचे तलाव सुद्धा आहेत, त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत। सिद्धिविनायकचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे। हे सर्व कंप्लीट आपण या ब्लॉगच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत। मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, चालता चालता आपण इथे किल्ल्यावर पोहोचेपर्यंत माझ्या पाठीमागे बघितलं तर हा आहे कुलाबा किल्ला। हा बघा, हा आहे कुलाबा किल्ला। तर आपल्याला आता चालत जाईपर्यंत मला तरी 10 मिनटं लागतील। तर त्या 10 मिनटात थोडक्यात या किल्ल्याचा इतिहास मित्रांनो जाणून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जुने किल्ले मजबूत केले, त्यापैकी हा एक किल्ला म्हणजे किल्ले कुलाबा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, या कुलाबा किल्ल्याने प्रथम शिवशाही, त्यानंतर मग पेशवाई आणि सरते आणि त्यानंतर इंग्रज असे कालखंड आहेत ते या किल्ले कुलाबाने पाहिले आहेत। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत ते म्हणजे कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या सागरी राजधानीचा पहिला मान मिळालेला किल्ला म्हणजेच किल्ले कुलाबा। मित्रांनो, मराठा आरमाराचं प्रमुख केंद्र कान्होजी आंग्रे यांनी 18व्या शतकात या कुलाबा किल्ल्यावर मित्रांनो बांधलं होतं। तर मित्रांनो, उभारण्याचं कारण एकच आणि कान्होजी आंग्रे। तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही कान्होजी आंग्रेंबद्दल, कारण माहीतच असेल की तो मराठा की ज्याला इंग्रज, डच, त्याचबरोबर पोर्तुगीज हे एकत्र येऊन सुद्धा हरवू शकले नाहीत असा तो मराठा होता, तो म्हणजे कान्होजी आंग्रे। मित्रांनो, नक्कीच विजयदुर्गपासून किल्ले कुलाबापर्यंत जर बघितलं तर याच्यामध्ये अनेक जलदुर्ग आपल्याला पाहायला भेटतात। म्हणजे जर बघितलं तर मधी सिंधुदुर्ग फोर्ट आहे, त्याचबरोबर रत्नदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे आणि त्याच्याबरोबर खांदेरी उंदेरी हा कुलाबा किल्ल्याच्या त्या साईडला आहे। तर या सागरी किनारपट्टी जवळील ज्या किल्ल्यांवर मराठा साम्राज्य कायम टिकून ठेवण्याचं काम आहे ते कान्होजी आंग्रे यांनी केलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ले कुलाब्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या कालखंडात याची दुरुस्ती केली होती। त्यानंतर संभाजीराजांनी हा किल्ला आहे या किल्ल्याची डागडुजी केली आणि पूर्णपणे किल्ला बांधून कंप्लीट झाला। परंतु मित्रांनो, हा किल्ला बांधण्याचं वैशिष्ट्य काय होतं, कारण एकीकडे तुम्ही बघितलात तर मुरुड जंजिराचा सिद्धी म्हणजे आपण जंजिराचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितला नसाल तर नक्कीच बघा। मी आय बटनवर क्लिक केलात की तुम्हाला ती व्हिडिओ मिळून जाईल।
एका साईडला मुरुड जंजिराचा सिद्धी आणि दुसऱ्या साईडला मुंबईचे इंग्रज. तर अशा प्रकारे या दोघांना कधीही एकत्र येऊ दिलं नाही. ते एकत्र न येऊ देण्याचं कारण म्हणजे हा किल्ले कुलाबा. आणि किल्ले कुलाबा बांधण्याचा उद्देश पण हाच होता की सागरी मार्गावर जेवढे काही शत्रू होते त्यांची जहाजंसुद्धा, इंग्रजांची जहाजं किंवा पोर्तुगीजांची जहाजांवर हल्ला करून ती आपल्या ताब्यात घ्यायचे. त्याचबरोबर ह्या दोघांना कधीही एकत्र येऊन दिलं नाही, इंग्रज आणि सिद्धी. कारण जर बघितलं तर आपल्याला इथेच पुढे गेलात की जंजिराचा सिद्धी म्हणजेच मुरुड जंजिरा फोर्ट आपल्याला पाहायला भेटतो. ॲक्च्युली त्याचा व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. जर तुम्ही बघितला नसाल मुरुड जंजिराचा तर नक्कीच बघा, व्हिडिओ तितकाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर मित्रांनो चला कंटिन्यू करूया, पुढे जाऊया फोर्टवर. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, कुलाबा हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगत पण किनाऱ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात वसलेला आहे. त्यामुळे अलिबाग किनारपट्टीवरून 15 मिनिटे चालत किंवा घोडागाडी करून आपण या किल्ल्यावर जाऊ शकतो. आत्ता सकाळचे 10 वाजलेत आणि आत्ता आपण चाललो आहोत किल्ले कुलाब्यावर. आता टाईम आहे तो लो टाईड आहे, त्यामुळे भरती न आल्यामुळे आता आपण तुम्ही सरळ किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत चालत जाऊ शकता किंवा घोडागाडी करून सुद्धा जाऊ शकता. मित्रांनो, ज्यावेळी हाय टाईड असेल त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी स्पीडबोट करावी लागेल, कारण त्यावेळी जिथून तुम्ही चालत जात आहात तिथे समुद्राची जी उंची आहे ती 12 फूट होते. तर त्यामुळे त्यावेळी तुम्हाला स्पीडबोट ही कंपल्सरी करावी लागेल. तर ज्यावेळी तुम्ही किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचता त्यावेळी तुम्हाला समोरच किल्ल्याचा महादरवाजा पाहायला भेटतो आणि त्याच्यासमोर पडकोट पाहायला भेटतो. म्हणजे किल्ल्याच्या महादरवाजाच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत म्हणजेच पडकोट. तर मित्रांनो, हा पडकोट आज अतिशय बिकट परिस्थितीत आपल्याला पाहायला भेटतोय. मित्रांनो, आपण प्रत्येक ज्या किल्ल्यावर व्हिजिट केली आहे तिथे आपल्याला किल्ल्याच्या महादरवाजाची जी संरचना आहे, जी रचना आहे ती गोमुखी पद्धतीत आपल्याला पाहायला भेटली. परंतु या किल्ल्याचे जे रचना आहे ती गोमुखी पद्धतीत पाहायला भेटली नाही. कारण जर इथे बघितलात तर इथून आपल्याला सरळ स्पष्टपणे किल्ल्याचा महादरवाजा लांबूनच दिसत आहे. तर या किल्ल्यावर पडकोट असल्यामुळे या दरवाजाची संरचना आहे ती आपल्याला गोमुखी रचनेत दिसली नाही. तर आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश घेऊया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे किल्ल्यावर आपण तिकीट काढली. 25 रुपये पर पर्सन असं याचं तिकीट असणार आहे. तर आता आपण तिकीट काढलेले आहे आणि जस्ट महादरवाजा तिथं जर तुम्ही तिकीट काढली नसेल तर तिथे चेकिंग करतात, तर तिकीट ही कंपल्सरी असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथे आपल्याला बाहेर जस्ट तुम्ही काही स्नॅक्स वगैरे घेऊ शकता. इथे आपल्याला काही स्टॉल पण पाहायला भेटले होते महादरवाजाच्या समोर. तर इथे जर तुम्हाला काही खायला हवं असेल तर नक्कीच तुम्ही इथे परचेस करू शकता. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे इथे किल्ल्याच्या महादरवाजाच्या समोर वरती आपल्याला काही टेहळणी बुरुज पण पाहायला भेटले, जेणेकरून त्यावेळी जे शिपाई असायचे ते इथून वरून पहारेकरी असायचे, ते पहारेकरी वरून नजर ठेवली जायची, जेणेकरून शत्रूवर त्यावेळी तोफांचा मारा हा वरून बुरुजावरून केला जायचा. तर आपल्याला इथे 2 कमळाकृती या किल्ल्याच्या महादरवाजाच्या समोर पाहायला भेटत आहेत आणि दरवाजाही तितकाच भक्कम पाहायला भेटत आहे. मित्रांनो, दरवाजावर अनेक शिल्पेसुद्धा कोरलेली आहेत. तर बघितलात आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत. मित्रांनो, इथे बघितलात तर ज्यावेळी तुम्ही महादरवाजातून आतमध्ये येता त्यावेळी इथे तुम्हाला समोर फळकसुद्धा काही लावलेले पाहायला भेटतात, जेणेकरून तुम्ही नॉर्मल या किल्ल्याविषयी माहिती इथे तुम्ही वाचू शकता जर माहीत नसेल तर. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला 2 मंदिरं पाहायला भेटतात आणि त्याच्यासमोर एक विहीर आहे. तर जे पहिलं मंदिर लागलं आहे ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. सुंदर असं छोटंसं मंदिर आपल्याला या किल्ल्यावर पाहायला भेटत आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला गुळबाई देवीचं मंदिर हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे समोर पाहायला भेटत आहे. तर इथे आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही या दोन्ही मंदिराचं दर्शन घ्याल त्याच्याच पुढे तुम्हाला इथे एक विहीर पाहायला भेटत आहे.
ज्याचं पाणी आजही पिण्यासाठी वापरलं जायचं. तर इथे समोर आपल्याला ही विहीर पाहायला भेटत आहे. सुंदर अशी जुन्या काळातली ही विहीर आपल्याला पाहायला भेटते आणि पाणीसुद्धा सुंदर असं पाहायला भेटत आहे जे पिण्यायोग्य आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही किल्ल्याच्या महादरवाजातून प्रवेश करता त्यावेळी तुम्हाला एक रोड समोर गेलाय आणि डाव्या साईडला एक रोड आपल्याला पाहायला भेटतोय. तर तुम्ही डाव्या साईडच्या रोडने सरळ आलात, तिथे तुम्हाला पायऱ्या भेटतील. या पायऱ्या वर चढून आलात की तुम्हाला हा बाले किल्ल्याचा भाग आपल्याला इथे पाहायला भेटतो. या समोर ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्या चढून वरती आलात की तुम्हाला हा जो भाग आहे हा बाले किल्ल्याचा भाग आहे. आणि इथे आपल्याला 2 तोफासुद्धा पाहायला भेटत आहेत. छोट्या तोफा आहेत आणि त्याच्याचबरोबर तोफ गाडासुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटतोय. जेणेकरून त्यावेळी ह्या तोफा समुद्र किनारपट्टीच्या समोर दिशेने आपल्याला लावलेल्या पाहायला भेटत आहेत. जेणेकरून समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूंवर इथून नजर ठेवली जायची आणि तोफांचे गोले इथून तोफांचा मारा केला जायचा. मित्रांनो, यापेक्षा 2 मोठ्या तोफा ज्या इंग्रजांनी या किल्ले कुलाब्यावर ठेवल्या आहेत त्या तोफा आपण पुढे बघणारच आहोत. इथून आपल्याला हा किल्ल्याचा व्ह्यू पाहायला भेटतोय बाले किल्ल्यातून. आणि बाले किल्ला म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला त्या किल्ल्याचा बाले किल्ला पाहायला भेटतो. आणि बाले किल्ला म्हणजे अर्थात काय की किल्ल्याचा सर्वाधिक उंचीवर असलेला भाग म्हणजेच किल्ल्याचा बाले किल्ला असतो तो. तर त्या भागावरून किल्ल्यावर नजर ठेवणं हे एकदम सोपं पडतं, कारण तो किल्ल्याचा सर्वाधिक उंच असलेला भाग असतो. तर ॲक्च्युली इथून जर तुम्ही बघितलात तर संपूर्ण किल्ल्याचा भाग आपल्याला पाहायला भेटतोय. मित्रांनो, जर बघितलात की किल्ले कुलाब्यावर आपल्याला 2 मोठ्या तोफा पाहायला भेटतात. तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असाल किंवा इतर कोणत्या रील्स वगैरेमध्ये बघितलं असाल तर 2 इंग्रजीकालीन 2 मोठ्या तोफा या आजही किल्ले कुलाबावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही किल्ले कुलाब्याला भेट देता तर या नक्कीच 2 मोठ्या इंग्रजकालीन तोफा आहेत. या तोफा पाहायला विसरू नका, कारण मित्रांनो, किल्ले कुलाब्याने हे प्रथम शिवशाही, नंतर पेशवे आणि सरते आणि त्यानंतर इंग्रज असे 3 कालखंड या किल्ले कुलाब्याने पाहिले आहेत. तर ॲक्च्युली ज्यावेळी तुम्ही किल्ले कुलाब्यावर येता त्यावेळी या इंग्रजकालीन तोफा आपल्याला इथे पाहायला भेटतात, त्या नक्की पहा. या तोफांविषयी सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत, कारण ॲक्च्युली या तोफांचा मारा किती आहे, या तोफा कोणत्या देशात बनल्या आणि या तोफांची मारक क्षमता काय आहे हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत. आणि या तोफांवर सुद्धा लिहिलेले आहे त्यांची मारक क्षमता काय आहे आणि कंपनीचं नाव काय आहे ते अक्षरशः या तोफ गाड्यांवर लिहिलेलं आहे. तर आपण ते बघणार आहोत. मित्रांनो, किल्ल्याच्या दक्षिण भागात आपल्याला या 2 लांबलचक मोठ्या तोफा, इंग्रजकालीन तोफा इथे ठेवलेल्या पाहायला भेटतात. जेणेकरून या किल्ल्यावर जर दक्षिणेमार्गे म्हणजे समुद्रामार्गे एखाद्या शत्रूने आक्रमण केलं तर या दोन्ही तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. आणि ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या तोफा नव्हत्या. ज्यावेळी इंग्रज या किल्ले कुलाब्यावर आले त्यावेळी त्यांनी या दोन्ही तोफा आणल्या होत्या. तर ज्यावेळी दक्षिणेमार्गे म्हणजे समुद्रामार्गे ज्यावेळी मोठ्या प्रमाणात ज्यावेळी आक्रमण व्हायचं त्यावेळी या दोन्ही तोफांचा वापर व्हायचा. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की या तोफा ॲक्च्युली बनवल्या गेल्या, कुठे बनवल्या गेल्या होत्या, कोणत्या कंपनीने बनवल्या आणि यांची मारक क्षमता काय आहे. मित्रांनो, या इंग्रज बनावटीच्या तोफा आहेत, त्यामुळे या तोफा यॉर्कशायर या इंग्लंड कंट्रीच्या, नॉर्थन इंग्लंडच्या जवळ असलेल्या कंट्रीमध्ये म्हणजेच यॉर्कशायर या कंट्रीमध्ये बनवल्या गेल्या आहेत. आणि या कंपनीचं नाव आहे लो मूर आर्यन वर्क्स या कंपनीचं नाव आहे. आणि या तोफा 24 पॉईंटचे गोळे मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही महादरवाजातून आतमध्ये येता त्यावेळी तुम्हाला हा सरळ रोड पाहायला भेटतो. या रोडनी तुम्ही सरळ आलात की उजव्या आणि डाव्या साईडला काही आपल्या पडक्या अवस्थेत या भिंतींचे अवशेष पाहायला भेटतात. तर हे कान्होजी आग्रे ज्यांच्या वाड्यांचे अवशेष आहेत. आणि इथे तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला पडके जिनेसुद्धा पाहायला भेटत आहेत. जेणेकरून या जिन्यांवरून इथे डबल माळीचे किंवा 3-4 माळीच्या इमारती असाव्यात असा संदर्भ लावला जातो. मित्रांनो, कुलाबा किल्ल्याचा पहिला उल्लेख हा शिवाजी महाराजांच्या संपूर्ण दक्षिण कोकण नंतर मुक्त झाला. कारण
किल्ल्याच्या बांधकामाचे काम हे 19 मार्च 1680 रोजी झाले. 1662 साली त्यांनी कुलाबा किल्ला मजबूत केला आणि त्याला त्यांचे मुख्य नौदल स्थानिक बनवण्यास भाग पाडले. किल्ल्याची आज्ञा दर्यासारंग व मायनाक भंडारी यांना देण्यात आली, ज्याच्या पुढे कुलाबा किल्ला हा इंग्रज जहाजाईवर मराठा हल्ल्याचा केंद्र बनला. मित्रांनो, कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्याची निर्मिती केली. 1713 मध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी कुलाबा किल्ल्यासह एक करारानुसार कान्होजी आंग्रे यांना अनेक किल्ले देण्यात आले. त्याने ब्रिटिश जहाजेवर छापे घालण्यासाठी हे मुख्य आधार म्हणून या किल्ल्यांचा वापर करण्यात आला. मित्रांनो, तुर्तास आपण आता पाहणार आहोत की तुम्ही नक्कीच आतुरतेने वाट पाहत असणार. या किल्ल्यावर अशी काही भुयारं पाहायला भेटत आहेत, ती आपण भुयारं आता पुढे पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला जमिनीखाली भुयारात असलेल्या विहिरी, त्याचबरोबर जमिनीखाली असलेले शौचालय आपल्याला या किल्ले कुलाब्यावर आजही पाहायला भेटत आहे. ही एक चांगली बाब आहे आणि तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि थोड्याच वेळात आपण तिथे जाणार आहोत, जिथे शिवकालीन चौकुच जे जमिनीखाली आपल्याला भुयारी मार्गे पाहायला भेटत आहे. तर मित्रांनो, इथे जर बघितलेत तर अक्षरशः पडक्या अवस्थेत इथे सगळे अवशेष, या भिंतींचे अवशेष पाहायला भेटत आहे, जेणेकरून पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे मला तरी वाटतं लक्ष दिलं नसावं. कारण जर लक्ष दिलं असतं तर नक्कीच या भिंतींचं अवशेष आजही आपल्याला एकदम किल्ल्यांचं संवर्धन केलेलं दिसलं असतं. परंतु आपल्याला या किल्ल्यावर काहीच संवर्धन केलेलं असा काही भाग आपल्याला दिसला नाही. तर आता आपण थेट जाऊया सरळ त्या म्हणजे जे शिवकालीन चौकुच आहे, जे शिवकालीन शौचालय आहे, ते आपण पाहण्यासाठी जाऊया. मित्रांनो, इथे बघितलात तर सुंदरसा व्ह्यूसुद्धा पाहायला भेटत आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही वाड्यामध्ये येतात त्यावेळी ह्या कोपऱ्यावर असा एक भुयारी मार्ग पाहायला भेटतो. जर तुम्ही इथे आतमध्ये गेलात तर इथे एक लेफ्ट साईडला तुम्हाला एक परत मार्ग भेटतो आहे आणि तिथून परत राईट साईडला आपल्याला इथे एक मोठं भुयार असं पाहायला भेटतं आहे, जेणेकरून तुम्ही जर आतमध्ये गेलात तर आजही आपल्याला हे सुस्थितीत पाहायला भेटतं आहे. आणि त्यानंतर आतमध्ये गेलात की इथे आपल्याला चौकुच पाहायला भेटतं आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही किल्ले कुलाबावरील शिवकालीन चौकुच बघितला असाल किंवा तुम्ही आता बघितला असाल तर तुम्हाला नक्कीच थोडाफार कन्सेप्ट आला असेल की त्यावेळेचं ॲडव्हान्स इंजिनिअरिंग कसं होतं. कारण मित्रांनो, आता टेक्नॉलॉजी आली आहे, तर नक्कीच यावेळची टेक्नॉलॉजी आणि त्यावेळेचं ॲडव्हान्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये कितीतरी मोठा डिफरन्स आपल्याला पाहायला भेटतो. कारण यावेळेचं ॲडव्हान्स इंजिनिअरिंग तुम्हाला माहीत असेल की 6-6 महिन्यात पुतले, शिवाजी महाराजांचे पुतले पडत आहेत. त्यामुळे तो विषय सोडून दिसा की आता आपण पाहतोय ते शिवकालीन चौकुच. तर आपण गिरिदुर्गामध्ये किल्ले सिंहगडावर सुद्धा आपण शिवकालीन चौकुच पाहिलेला आहे. त्यानंतर परंतु आपण जलदुर्गामध्ये असे कोणती चौकुच पाहिलेलं नव्हतं. तर असं, आणि ते पण एवढ्या खाली जमिनीखाली असलेल्या भुयारी मार्गात. तर हे आज आपण प्रथम या किल्ले कुलाब्यावर पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही किल्ले कुलाब्यावर आला असाल, परंतु हे शिवकालीन चौकुच पाहिलं नसेल. कारण हे शौचालय आहे ना, ते अक्षरशः वाड्याच्या आतमध्ये असं वाटत नाही की तिथे भुयारी मार्ग आहे. तर नक्कीच कमेंट्सद्वारे तुम्ही कळवा मला की नक्की तुम्ही किल्ल्यावर आला आहात परंतु हे शिवकालीन चौकुच पाहिलं नसाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज आपण नक्कीच हा एक मोठं वैशिष्ट्य किल्ले कुलाब्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे. तर इथेन तुम्ही आपण वरती जाऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किल्ले कुलाब्यावर अजून एक अशा भुयारी मार्ग पाहायला भेटतात, ज्या भुयारी मार्गात गेलात की तिथे तुम्हाला पाण्याच्या विहिरी पाहायला भेटत आहेत. आता हे पण बघितलं तर इथं मोठं एक झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली इथे आपल्याला एक भुयारी मार्ग दिसत आहे. जस्ट आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. जर आतमध्ये गेलात तर इथे आपल्याला पाण्याचा साठा पाहायला भेटतो. अक्षरशः इथे थोडी घाण दिसत आहे, बाटल्या वगैरे टाकलेल्या दिसत आहेत. परंतु या शिवकालीन विहिरी आपल्याला या किल्ले कुलाब्यावर आपल्याला पाहायला भेटतात. अशा 2 विहिरी आहेत. एक इथे आहे, अजून एक विहीर आहे, ती पण अशीच आहे जी
भुयारी मार्गातून आतमध्ये जाऊन आपल्याला आतमध्ये पाण्याचा साठा पाहायला भेटत आहे. काहींचं असं पण म्हणणं आहे की या विहिरी नसून त्यावेळी भुयारी मार्ग असावेत आणि आत्ता इथे पाणी साचलं असावं, असं सुद्धा काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. परंतु एक्झॅक्टली नक्की जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. या ज्या दोन्ही विहिरी आहेत या भुयारी मार्ग होता की विहिरी आहे. ॲक्च्युली आत्ता तर विहिरीच आहेत असा संदर्भ लावला जातो. तर मित्रांनो, ही दुसरी विहीर होती. जी पहिली विहीर आहे ती तिथेच दुसऱ्या वाड्याची ते आपल्याला पाहायला भेटते. जर ही बघितलात इथेच आहे, ही जी समोर बघितलात हा पूर्ण वाड्याचे अवशेष आहेत. जर बघितलं तर इथे चांगली व्यवस्था पाहायला भेटत आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात गवत वगैरे काही दिसत नाही. ही एक चांगली बाब आपल्याला इथे पाहायला भेटली. जर इथे बघितलात ही दुसरी विहीर आहे जिथे आपण आतमध्ये जाणार आहोत. ही पण अक्षरशः भुयारी मार्गच दिसत आहे. बघितलं तर जमिनीखाली आहे अक्षरशः. जमिनीखाली गेलात की इथे आपल्याला मोठासा एक पाण्याचा साठा इथे आपल्याला पाहायला भेटतो आहे. जर बघितलं थोडा अंधार असल्यामुळे दिसत नाही आहे, परंतु बघितलं तर आतमध्ये पाण्याचा साठा आहे. परंतु हे पाणी आज पिण्यासाठी वापरलं जात नाही. आपण फर्स्ट टाईम ज्यावेळी आलो होतो त्यावेळी जिथून आतमध्ये आलो होतो ती विहीर पिण्यायोग्य आहे. या विहिरी सध्या पिण्यायोग्य नाही. तर इथे सुद्धा पाण्याचा साठा 12ही महिने इथे आपल्याला पाहायला भेटतो या दोन्ही याच्यामध्ये. तर हे पाणी गोड आहे की खारं आहे याचा अंदाजसुद्धा म्हणजे हे आपण काही बघितलेलं नाही, परंतु मे बी गोड्या पाण्याच्या विहिरी असाव्यात. मित्रांनो, महादरवाजातून तुम्ही सरळ पुढे आलात आणि जी सरळ वाट पुढे आले इथून तुम्ही सरळ पुढे आलात की तुम्हाला उजव्या साईडला आपल्याला इथे 3 मंदिरं पाहायला भेटतात आणि डाव्या साईडला एक मोठा गोड्या पाण्याचा तलाव पाहायला भेटतो. तर पहिला आपण श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊया. त्याच्याच बाजूला असलेले हनुमानाचं मंदिरसुद्धा आपण पाहणार आहोत. इथून आपल्याला समोर दिसतंय ते हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला श्री शंकराचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं, ज्याच्यामध्ये आपल्याला महादेवाची जी पिंड आहे ती पाहायला भेटते. तर इथे आपल्याला एक समोर दीपस्तंभ पाहायला भेटला आणि अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थेमध्ये आपल्याला हा दीपस्तंभ आज इथे पाहायला भेटतोय. मित्रांनो, प्रथम आपण आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊया आणि नंतर मग पुढे हनुमानाचं आणि त्यानंतर श्री महादेवाचं आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, आपण अनेक गडकिल्ल्यांना व्हिजिट केली आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक गडकिल्ल्यावर आपल्याला अनेक मंदिरं पाहायला भेटतात. पण इथे आपल्याला श्री गणपतीचं आगळेवेगळं असं मंदिर पाहायला भेटतं. मी असं आगळेवेगळं का म्हटलं याचं कारण आपल्याला समजेल. कारण आपण इतर किल्ल्यावर बघितलं तर मंदिरांमध्ये नॉर्मल आपल्याला मूर्त्या पाहायला भेटतात, परंतु इथे आपल्याला एक श्री गणेशाची पंचायतन आपल्याला पाहायला भेटते. ही एक मोठी बाब या किल्ले कुलाब्यावर आपल्याला पाहायला भेटली आहे. मित्रांनो, आपण इतर कोणत्याही गडावर गेला तर अशी पंचायत आपल्याला आजपर्यंत पाहायला भेटली नव्हती आणि मी जेवढ्या गडकिल्ल्यावर गेलो तिथे आपल्याला अशी पंचायत भेटली नव्हती. तर ही आपल्याला गणेश पंचायतन इथे आपल्याला पाहायला भेटली आहे. इथे दानपेटीसुद्धा आहे. मधी बघितलं तर श्री आपला लाडका बाप्पा आहे आणि त्याच्याच बाजूला बघितलं तर श्री देव शंकर आणि समोर त्याच्याच बाजूला विष्णू आपल्याला पाहायला भेटतोय आणि पाठीमागे श्री सूर्यदेव आणि देवी आपल्याला या गणेश पंचायतनमध्ये पाहायला भेटतात. नक्कीच मित्रांनो, असे आगळेवेगळी मंदिरं आपल्याला आपल्या या गडकोटांवर पाहायला भेटतात. तर नक्कीच मित्रांनो, एक दुसरी गोष्ट म्हणजे किल्ले कुलाबा हा कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा कोणत्याही मुस्लिम पातशाहीच्या हाताखाली गेला नव्हता. त्यामुळे ह्या किल्ले कुलाब्यावर आपल्याला ही मंदिरं आहेत ते आजही एकदम सुस्थितीत पाहायला भेटतात. आणि जर या मंदिराच्या बाहेर बघितलं तर अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला या बाहेरच्या भागात पाहायला भेटतंय. तर मित्रांनो, आता आपण जस्ट 5 फेऱ्या गणपतीच्या या मंदिराभोवती घालूया आणि त्यानंतर पुढे आपण हनुमानाचं मंदिर पाहायला जाऊया.
मित्रांनो, या शिवमंदिराला भेट देऊन आता आपण जाणार आहोत किल्ल्यावर असलेल्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचा साठा असलेल्या तलावाला भेट देण्यासाठी. मित्रांनो, या तलावाचं नाव आहे पुष्करणी तलाव. आणि मित्रांनो, या ज्यावेळी तलावात तुम्ही आतमध्ये जाल त्यावेळी वरती आपल्याला गणपतीची एक छोटी मूर्ती कोरलेली पाहायला भेटते. आणि इथे आतमध्ये गेलात की मोठा असा तलाव आपल्याला इथे पाहायला भेटतो. मित्रांनो, या किल्ल्यावर सर्वात मोठा गोड्या पाण्याचा साठा असलेला म्हणून या पुष्करणी तलावाला ओळखलं जातं. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही राईट साईडला इथे तुम्ही पुढे गेलात इथे तुम्हाला काही देवांचे कोपरेसुद्धा इथे कोरलेले पाहायला भेटतात, जेणेकरून देवारा या भिंतीमध्ये कोरलेले आहेत. तर पुढे आता आपण जाणारच आहोत. या भिंतीवर बघितलात तर हे पूर्वीपासूनच देवस्थानं इथे पहिल्यापासून आहेत. तर अशा प्रकारची देवस्थानं आपल्याला गडकिल्ल्यावर प्रत्येक गडकिल्ल्यावर पाहायला भेटतात. मित्रांनो, आत्ता आपण पाहणार आहोत कान्होजीची घुमट. किल्ल्यावरून फिरत जेव्हा आपण दर्या दरवाजाकडे जातो तेव्हा तिथे आपल्याला अर्धकमान असणारी देवळीसारखी रचना पाहायला भेटते. आणि संपूर्ण दगडात चुना भरून जोड देऊन बांधलेली ही पहारेकरांसाठी विसावा अथवा भोजन करण्यासाठी बांधली गेली असावी. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल किल्ले कुलाब्याला सुंदर असा इतिहास लाभला आहे. आणि जर बघितलं तर कुलाबा किल्ल्याच्या बांधणीपूर्व या ठिकाणी एक बेट होते व तेथे एक तपासणी चौकी होती. समुद्र व्यापारी जहाजांवर नजर ठेवण्यासाठी तसेच सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज व सागरी शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी हे ठाणे उपयुक्त हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ओळखले होते. व इसवी सन 29 मार्च 1680 साली त्यांनी कुलाबा किल्ल्यावर या किल्ल्याच्या बांधकामासाठी परवानगी दिली. मित्रांनो, आत्ता आपण पाहत आहोत तो टेहळणी बुरुजामध्ये कशा प्रकारे इथे टेहळणी करण्यासाठी जागा ठेवलेली आहे. ही भुयारी जागा ठेवलेली आहे. इथे पहारेकरी प्रत्येक या अशा बुरुजामध्ये अशी टेहळणीसाठी जागा ठेवली गेली आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक एक मराठा मावळा शिपाई इथे ठेवला जायचा आणि जेणेकरून शत्रूवर इथून नजर ठेवली जायची. त्यामुळे मित्रांनो, अशा जलदुर्गामध्ये आपण अनेक जलदुर्गांना भेट दिली आहे. त्यामध्ये असे अनेक टेहळणी बुरुज आपल्याला पाहायला भेटले आहेत. कारण जर बघितलं तर मागे आपण किल्ले सिंधुदुर्गवर सुद्धा पाहिलं होतं. आणि मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत किल्ल्याच्या दक्षिण दरवाजावर, म्हणजेच यशवंत दरवाजा त्यालाच म्हटलं जातं. तो म्हणजे आहे दर्या दरवाजा, धाकटा दरवाजा. मित्रांनो, कान्होजीची घुमटीपासून पुढे आलात की जवळच आपल्याला अरबी समुद्राकडे लागूनच एक दरवाजा पाहायला भेटतो. त्यास दर्या दरवाजा म्हणजेच यशवंत दरवाजा या नावाने ओळखला जाणारा दरवाजाच्या इथे आपण आलो आहोत. मित्रांनो, या दरवाजाला 2 आपल्याला देवड्यासुद्धा पाहायला भेटतात आणि सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला भेटतं. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथे जर बघितलं या दरवाजाच्या वर सुरेख अशी शिल्पाकृती केलेली पाहायला मिळते. सुरेख फुलांची नक्षी, विघ्नहर्ता गणेश देवता, संकटमोचन हनुमान देवता, कमळपुष्प व दर्यातील विशाल अशा मगरींचे शिल्प आपल्याला या दरवाजावर पाहायला मिळते. मित्रांनो, या दरवाजाला जवळीक तटबंदी देखील आपल्याला चुना न वापरता हेमाड पद्धतीमध्ये बांधणी रचना आपल्याला या किल्ल्यावर पाहायला भेटते. याचं कारण पण आहे ते पुढे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, इथे आपल्याला समोरच जी एक प्रकारची आपल्याला बेट पाहायला भेटते ते या कारणासाठी बांधलं होतं की मराठा आरमाराची जी जहाजं होती ती याच ठिकाणी मित्रांनो ठेवली जायची. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथे त्या जहाजांची डागडुजीची कामे व जहाज रिपेअर करण्याची कामे आहेत ती सर्व याच बंदरामध्ये केली जायची. मित्रांनो, इथे आपल्याला एक सर्जेकोटसुद्धा पाहायला भेटतो. तिथेसुद्धा असं आपल्याला एक बंदर आपल्याला इथे पाहायला भेटतं आहे. तर इथे त्यावेळी मराठा आरमाराची जेवढी काही जहाजं होती त्यांचे दुरुस्तीचं काम आहे ते सर्व या ठिकाणी केलं जायचं. मित्रांनो, यावरून तुम्हाला समजलंच असेल की हे जे आरमार आहे हे मराठ्यांसाठी त्यावेळी केवढं इम्पॉर्टंट होतं, किती महत्त्वाचं होतं.
मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला जर बघितलं तर आपण अनेक गडकिल्ल्यांना म्हणजेच जलदुर्गातील गडकिल्ल्यांना भेट दिली, तर तिथे आपल्याला या जलदुर्गांच्या बुरुजांना चुना भरलेला पाहायला भेटतो, परंतु ह्या बुरुजाला आपल्याला चुना भरलेला पाहायला भेटत नाही. याचा अर्थसुद्धा ज्यावेळी ह्या किल्ला बांधणी केली आहे त्यावेळी इथे एक वेगळा तर्क लावला आहे, जेणेकरून या दोन्ही दगडांमध्ये फट ठेवलेले आहेत, तर जेणेकरून ज्यावेळी समुद्राचं पाणी या बुरुजावर आदलेल त्यावेळी त्या बुरुजांमध्ये त्या पाण्याची क्षमता थोडी कमी होईल आणि जेणेकरून त्या दगडांवर तेवढा प्रेशर येणार नाही. त्यामुळे या दगडांची रचना, या दगडांमध्ये काही आपल्याला फक्त अशा काही स्पेस ठेवलेले पाहायला भेटतात. तर अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या युक्ती त्या गडकिल्ल्यांनुसार आपल्याला इथे पाहायला भेटतात. तर मित्रांनो, आत्ता आपण जस्ट आलो आहोत किल्ल्याच्या जो दर्या दरवाजा आहे त्याच्यावरती आपण आलो आहोत आणि नक्कीच इथून आपल्याला सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. तर मित्रांनो, नक्कीच इथपर्यंत आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. नक्कीच मला पण समजू दे की नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ कोणी बघितला आहे, तर नक्कीच कमेंट करून सांगा की जय शिवराय लिहायला कमेंट विसरू नका. मित्रांनो, नक्कीच पुढे आपण मिळणार आहोत नवीन अशा आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये, कारण तुम्हाला माहीत असेल की आपण अनेक जलदुर्गांची सफर पाहिली आहे. त्याच्यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग फोर्ट, पद्मदुर्ग फोर्ट, मुरुड जंजिरा आणि काही गिरिदुर्ग या गडकिल्ल्यांना आपण एक गडकिल्ले आपण भेट देत चाललो आहे. नक्कीच अशा गडकिल्ल्यांची सफर आपण या यूट्यूब चॅनलवर दाखवत असतो आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. फायनली मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करतोय. नक्कीच कमेंट्स करून सांगा, जर शेवटपर्यंत ब्लॉग बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा की आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, वेळेचं बंधन इथे तर काही नव्हतं, परंतु ॲक्च्युली सकाळी जी हाय टाईड होती ती आत्ता 3ची आहे, त्यामुळे लो टाईड सकाळची असल्यामुळे आत्ता बघितलंच नाही ते मागे पूर्णपणे वरती किनाऱ्यापट्टीपर्यंत गेले. तर ॲक्च्युली आपल्याला भरपूर टाईम झाला, थोडं शूट करायचं म्हटलं की थोडं टाईम होतोच. तर आता ही ओहोटी वाढली आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यातून पोहोच जायचं आहे. मित्रांनो, ॲक्च्युली काय झालं, सकाळी लवकर उशीर झाला त्यामुळे आपल्याला एक्सप्लोर करताना थोडा टाईम लागला. तर आता आपल्याला ही ओहोटी आहे ती पूर्णपणे पार करत जायचं आहे. ॲक्च्युली मित्रांनो, वेळेचं जे बंधन होतं ते याच कारणामुळे, कारण आता हाय टाईडचा टाईम आलेला आहे आणि बघितलं ना पाठीमागे आपण सकाळी आलो ना त्यावेळी पूर्णपणे पाणी कमी होतं आणि आता मोठं झालं आहे. तर ॲक्च्युली आता आपल्याला बोटीतून जावं लागेल, पण ॲक्च्युली बोट पण घेणार नाही, कारण ज्यावेळी तिकडनं येतात त्यांनाच फक्त रिटर्न येतात. तर ही आता हाय टाईडचा टाईम झाला आहे, थोडं कमरेभर पाणी होईल, परंतु त्याच्यातनं आता आपल्याला जावं लागेल. तर हेच एक वेळेचं बंधन होतं, नाहीतर अजून या किल्ल्यावरच्या गोष्टी अजून एक्सप्लोर करता आलं असता. तर नक्कीच भेटू परत एक नवीन आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये.